संता वाचोनिया सुख कोठे नाही, संता वाचोनिया सुख कोठे नाही, अमृत त्यांचे पायी नित्य बसे. संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती, नकोपा संगती दुर्जनांची. दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, तेथे कैसी सोय तरावया. संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती, नकोपा संगती दुर्जनांची. एका जनार्दनी हेची सत्य साचा, नको अभक्ताचा संग देवा. संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती, नकोपा संगती दुर्जनांची. विठ्ठला सद्गुरु निर्गुणा पारणहि तव गुणा बसोनी माझे रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वद्वीत कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून केव वाक्य तसे. तुमचा प्रसाद दाहलिया पूर्ण हरिगुण वर्णेन मी जान. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. आदिनारायण विद्या त्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा. शरण एकनाथा.
दास पायांचा सुबये भानुजो भानुराधियेला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरिभक्तीला गो नितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जघन विहित पानिम मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री संतांची माथा चरणावर शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा प्रासादिक 4 चरणाचा अभंग संप्राप्त सेवेकरता निवडला आहे विठ्ठला मला फक्त पळायला वेळ लागतो एवढंच हे थोडं वाढलंय मला पळायची सवय नाही एवढं सांभाळून घ्या फक्त आजच्या दिवस असू द्या अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या पुण्यपावन गावामध्ये राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडेठाण या परिसरामध्ये आदरणीय सर्व संतांच्या आशीर्वादाने हा उत्सव आपण पार पाडत आहात। खरं तर दृष्ट लागावी असा सोहळा
तालुक्यामध्ये ज्या सप्ताहाची चर्चा चालू आहे असा सोहळा आपल्या पवित्र गावामध्ये सुरू आहे. खरं तर मोठ्या मोठ्यांची सेवा आहे आणि आज सर्वप्रथम जाहीर कबुली देणं गरजेचं आहे. ते असं आहे की आदरणीय छोटे माऊलींची सेवा होती, काहीतरी अडचण होती. मलाही मुंबईकडे जायचं होतं कीर्तनाला, परंतु आदरणीय अविनाश महाराजांनी सांगितलं, महाराज काहीही करा पण तुम्ही आलं पाहिजे. छोटे माऊलींच्या जाग्यावरती एवढं मोठं घेऊन येणं म्हणजे अवघडच असतंय तसं, पण म्हटलं येतो, काही हरकत नाही. त्यांनी आग्रह केला, त्या निमित्ताने तिकडची सेवा थोडीशी तिकडे बदल केला, कोणीतरी व्यवस्था केली आणि मग आपल्या चरणाचा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्या निमित्ताने परिसरातील संप्रदायाची सेवा करणारे गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सुनील महाराज आहेत, रिंकेश महाराज आहेत, गणेश महाराज आहेत मृदंगाला, दिनेश महाराज केदारी आहेत, गाण्यासाठी आदित्य महाराज आहेत, अजून कोण, अमोल महाराज आहेत, प्रथमेश महाराज आहे, हार्मोनियम वादक आहेत, चोपदार आहेत, वासुदेव आहेत, लहान लहान संस्थेची मुलं आहेत, विनेकरी आहे, कॅमेरामन आहे, साऊंडवाले आहेत, मायबाप श्रोते आबाल वृद्ध आहेत. सगळ्यांच्या चरणी ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय समजून साष्टांग प्रणिपात करून कीर्तनाला आरंभ. विठ्ठला खरं तर उत्सव सगळेच जण करतात बरं का. नाथ महाराज म्हणतात केलंच पाहिजे. का केलं नाही पाहिजे? असलिया सामर्थ्य वैभव स्वयं करावा महोत्सव, नसलिया सामर्थ्य वैभव मग सर्व मिळून करावा. यारे यारे लहान थोर सगळ्यांनी मिळून. आणि ज्या या परिवारातल्या गावातल्या परिवारांनी जे काही मोठी प्रेरणा घेऊन हा उत्सव केला, सप्ताहाच्या मंडपामध्ये आलं आणि पांडुरंगरायाचं दर्शन घेतलं की असं वाटतं प्रतिपंढरी निर्माण झाली इथं, नाही का. त्यामुळे सर्व श्रोते सज्जनांना धन्यवाद देऊन कीर्तनाला आरंभ करतो. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलाय. तसा अभंग मागणीपर प्रकरणातला आहे, पण खऱ्या सुखाचा पत्ता सांगणारा आहे. विठ्ठला आणि म्हणून अभंगाचा आशय असा आहे की नाथ महाराज म्हणतात, संतांच्या चरणाशिवाय तुम्हाला सुख कुठेही मिळणार नाही. का मिळणार नाही तर त्याचं कारण असं आहे, तिथे अमृत त्यांच्या पायाजवळ नित्य राहतं. म्हणून त्यांचा संग करा. दुसऱ्याचा संग केला तर त्याच्यामध्ये दुःख प्राप्ती होईल आणि तेथे तरण्याचा उपाय मिळणार नाही, असा दुसऱ्या चरणाचा आशय. अजून असंगाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय दुःख प्राप्त होतं, भलं मोठं नुकसान होतं. म्हणून ती संगती आपण करू नये अशी विनंती केली आहे. आणि जो संघ तुम्ही पहिल्या चरणामध्ये करणार आहात संतांचा, हेच या जगतातलं सत्य आहे, साच आहे, खरं आहे. आणि म्हणून अभक्ताचा संघ आम्हाला देवा देऊ नको, असा हा विषय अभंगाचा आहे. विठ्ठला आणि म्हणून या जीवनामध्ये आल्यानंतर खरं तर मागणी मागूच नाही महाराज, बरं का. संतांना मागणीच अपेक्षित नाहीये. देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छन्ति, असं शास्त्र वचन आहे, धर्मशास्त्र आहे. कधीही मनुष्याने कुणापुढेही आपले दोन हात पसरवायचे नाही. का पसरवायचे नाही? त्याला कारण आहे. देही इति वचनम श्रुत्वा, द्या म्हटल्याबरोबर आपल्या शरीरातल्या 5 देवता निघून जातात. लक्षात ठेवा, काय सांगतो, 5 देवता निघून जातात. आपल्या शरीरामध्ये काही देवता राहतात, कळतंय ना. आपल्या शरीरात काही देवता राहतात. काही देवता नाकाच्या अग्रभागावर राहतात, काही देवता नाक आणि होटाच्या मध्ये जो खड्डा आहे त्या खड्ड्यात राहतात, काही देवता हनुवटीमध्ये राहतात, काही देवता खांद्यांमध्ये राहतात, काही देवता नाभीमध्ये आहेत. आता भली मोठी यादी आहे, लक्षात ठेवा. काही देवता गुदद्वाराजवळ. गणपती कुठं राहतो आपल्या शरीरामध्ये सांगा बरं? गणपती आपल्या शरीरात राहतो बरं का. कोण कोण? गणपती कुठं राहतो माहिती आहे का? आपल्या शरीरात राहतो, पण राहतो कुठं?
गूढद्वाराजवळ. हा, त्वम मूलाधार स्थितोसि नित्यम विठ्ठला. मूलाधार चक्राजवळ गणपतीची जागा आहे, म्हणून डाव्या पायाची टाच गूढद्वाराला लावली की कुंडलिनी जागृत होते. बरं का, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितलंय, फक्त ऐका, करू नका नाही तर मूळव्याध उठल. लय अवघड असतंय महाराज. नाही होत नाही आणि सांगताही येत नाही. आणि ज्यांना ज्यांना मूळव्याध उठलाय त्यांनी गणपतीची आराधना करावी, मूळव्याध बरा होतो. विठाला विठाला. हे का सांगितलं? आपल्या शरीरात काही देवता राहतात, द्या म्हटल्याबरोबर 5 देवता निघून जातात. कुठल्या कुठल्या? द्या म्हटल्याबरोबर देही इति वचनम श्रुत्वा, त्या शरीरात राहणाऱ्यांना देवतांनी आम्हाला अमकी अमकी वस्तू द्या असं ऐकल्याबरोबर शरीर सोडून निघून जातात. कुठल्या कुठल्या? श्रीही ह्रीही धीही श्रुतयः कीर्तयः. 5 देवता निघून जातात, लक्षात द्या. मग तुम्ही काही मागा, चहाला पावडर मागितली काय, किलोभर सोनं मागितलं काय, चुना मागितला काय, नाही कळलं? धनुर्वाद आपलं, धन्यवाद. चुना मागितलं काय, सारखंच आहे म्हणले. काहीही मागा, या देवता निघून जातात. श्री ही त्या माणसाच्या जीवनातली लक्ष्मी निघून जाते. ह्री ही त्या माणसाच्या पुण्याचा ऱ्हास होतो. धी ही त्या माणसाचं धैर्य निघून जातं. श्रुतयः श्रौत कर्म निघून जातं. कीर्तयः त्या माणसाच्या जीवनातली कीर्ती नावाची देवता निघून जाते. म्हणून तर आम्हाला मागणी अपेक्षितच नाहीये, लक्षात ठेवा. काही मागणे जीवनामध्ये शिल्लक नाही. देवा आम्हाला गरजच नाही. कशाची? मागणीची गरज नाही आम्हाला, मागणीची गरज नाही. म्हणून तर देव मागताना दिसला तर देवालाही फटकरलं. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाने ऐसी आसी नारायणी उपेक्षिजे सर्वदा. देवाने विचारलं, का हो महाराज? महाराज मॉनिटर लावत, तुमच्या नावाचा वशिला घेऊन जर एखादा आला तर मागायला द्यायचं का नाही? अजिबात नाही म्हणले. वशिला कळतो ना? हो, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, काय करावं? ज्याचा नाही वशिला त्याला टांगलं येशिला. अवघडच ते महाराज. मग तुमचा वशिला घेऊन आला तर महाराज म्हणतात ऐसी आसी नारायणे ऐक उपेक्षिजे सर्वदा. हाकलून लाव म्हणले. का? मागणी ही आमच्या परंपरेची कृती नाही. लक्षात ठेवा. किती किती दीन होतात लोक मागून 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 मागून. मागणाऱ्याचे 2 प्रकार आदरणीय तात्यांनी सांगितले होते. मी हमालाय बरं का, फक्त सांगतो. एक साधा भिकारी आहे, घेईल ते देतो, आपलं देईल ते घेतो. चुकलं नाही का? त्याला जर एखादा फाटका रुमाल दिला, ठीक आहे. भाकर दिली, ठीक आहे. 5 रुपये दिले, ठीक आहे. एखादं भांडं दिलं, ठीक आहे.
म्हणजे हा सर्वसामान्य भिकारी आहे, देईल ते घेतो. पण काही स्टँडर्ड भिकारी आहेत, ते मागूनच घेतात, एवढेच पाहिजे विठ्ठला. नाही नाही, मी मागणाऱ्याबद्दल सांगतोय, तुम्ही माझ्याकडे बघून हसू नका. तुम्ही एक तर लय पेटवायला अवघड आहे, लक्षात ठेवा. मी सोपं सांगतोय, माझ्या विषयाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. काय सांगतोय मी? हे दोनच मागणी पर आहे. किती किती लाचार व्हावं. सांगू का घडलेली घटना? सांगू का? हो म्हणत जा. हा, आत्ताचा धाराशिव जिल्हा, आणि त्या धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुका आहे, आणि त्या कळंब तालुक्यामध्ये दैफळ नावाचं गाव होतं. 2009ची का 8ची गोष्ट ही. 2008 का 9ला 11,000ला एक कीर्तनकारानं कीर्तन ठरवलं. किती साली? 8-9 साली. 8-10 वर्ष डबल होतात म्हणे. हा, ऐकून ठेवा. मग ते कॅशिट ऐकून घेतलं होतं कीर्तन, कारण तेव्हा हे सोशल मीडिया नव्हतं. कॅशिट, ते टेपच्या कॅशिटी. आणि मग ते कीर्तनकार कीर्तनाला, आणि त्यानं तिथं तीच कॅशिट वाजवली. बुवा काय करावं आता, कळलं का? ते लोक काय असतं माहिती का, हे नियोजन करणारे निम्मे माळकरी नाहीत, लक्षात ठेवा. मी आमच्याकडचं सांगतोय, माफ करा, लक्षात ठेवा. हे लय अवघड झालंय, हे आडाम तडामच बोलवतात. बुवा काय करावं. हा, लय अवघड आहे हो. आता बोलूच द्या मला, लक्षात ठेवा. लाईव्ह नाहीये, चालू आहे बाई. नाही ना? हां, बरं, असू द्या. बरं, खोटं आहे का मला सांगा? खोटं आहे का? याच्यानं आहीत आपलंय मायबाप. विठ्ठला विठ्ठला. त्यानं तीच कॅशिट वाजवली. लोक म्हणले हार कार्यक्रम फेल गेला गड्या. 9 ते 11 कीर्तन होतं. 9 ते 11 कीर्तन असल्यामुळं ते 11:15ला महाराजाला पैसे दिले, पण कार्यकर्ते जरा आडाम ताडाम होते. त्यांनी ते पाकिट भरलं, पण सुईचं नाही भरलं. मग 500च्या तर नोटाच नव्हत्या तेव्हा. 5च नोटा 100च्या भरल्या, आणि बाकी सगळे 1च्या, 2च्या, 5च्या, 10च्या, 20च्या आणि 50च्या. कळलं ना तुम्हाला? आणि ते बी पूर्ण भरले नाही, भरले 7 ठरले होते, आणि भरले 7. पण ते गुता करून दिले. 10 1ची, 50 5ची, 20 2ची. आणि ते सगळं पाकिट दिलं. त्याला जरा बरं वाटलं, ते सगळं जड होतं, फुगलेलं. आणि ते घेताना बरं वाटतं, झाले समाधान. आणि ते कीर्तन 11:15ला पाकिट दिलं, आणि ते गाडीत बसलं, आणि त्याला तिथून जायचं होतं येरमाळ्याला. 18 किलोमीटर आहे येरमाळा दैफळ. रस्ता होता खराब, आणि ते जिपड्या गाड्या त्यावेळेच्या गांग गुतली का गुतली. मग ते बसला बुवा तो पुढं. आणि मग ते गावाबाहेर गेल्यावर नित्यनेम असतो ना, नित्यनेम आम्ही. मग त्याने ते लाईट लावला, आणि ते ड्रायव्हर गाडी चालवत होता, आणि त्यानं ते बघितलं, तर ते लयच गुता होता. काय करावं, लक्षात ठेवा. तो ड्रायव्हरला म्हणला, हे इथं जमणार नाही, गाडी थांबव, मी मागच्या सीटवर मोकळ्या अंगानं बसतो, आणि तिथं सगळं हे घालिंग लोटांगण मोकळं पटांगण करतो म्हणले. मग तो पुढून उतरला आणि मागं बसला. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, 1ची 2ची 5ची 10ची. आणि त्याला 18 किलोमीटर गेल्या 1 तास लागला. 12:15ला तो येरमाळ्याला पोहोचला. आणि येरमाळ्याला पोहोचल्यावर त्याला कळालं ठरले होते 11 दिले. तेव्हा काही फोन बिन चाल म्हणलं माघारी परत. बरं, कार्यकर्त्यांना फोन केला, त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलं, लक्षात ठेवा. ते माघारी आलं, त्यानं लय गाडी पळवली, तरी 1 तास लागला. म्हणजे 12:15ला तिथून निघालं ना, आलं कितीला? 1 वाजता मंडपात आलं. मंडपात कुत्रं नव्हतं, लक्षात ठेवा. 2च जण होते. एक इनेकरी बांग 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 इनेकरी होता, लक्षात ठेवा. आणि दुसरं बायको सोबत भांडण झालं होतं घरी गेल्यावर, आणि ते वैतागून आलतं मंडपात झोपायला. आणि कीर्तनकार आला बुवा, आणि त्याने तिथं सुरू केलं, कळत नाही का तुम्हाला? कशाला शब्द करता? एवढ्या लांबून आलो, कळत नाही? ते दोघं गेले. बाबा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. काय म्हणा, काय झालं? म्हणजे 11 ठरले होते, 7च दिले, शोभता का तुम्हाला? तो वैता गेलो तर तो म्हणला, बाबा मी घेऊन येतो, थांबा, टेन्शन घेऊ नका. ते मंडपाच्या दारापर्यंत गेलं आणि परत आलं. बाबा, जर कार्यकर्ते म्हणले 11 भरले होते, मग त्यांना ते पाकिट दाखवायला लागलं ना. ते पाकिट आणा इकडं. त्यानं ते पाकिट घेतलं. ओ, हे घडलं कधी? 1:05 1:10ला 1:15 वाजला.
1:30 वाजला, 1:45 झाले, 2 वाजले, कोणी नाही बाबा. मग इनेकरी आला कीर्तनकाराजवळ, बाबा तेलही गेलं तूपही गेलं म्हणजे. पण इनेकरी त्यांच्या पुढचा होता, लक्षात ठेवा. इनेकरी म्हणला, बाबा 2:30 वाजता इनेकरीनं प्रस्ताव मांडला मंत्रालयात. आपलं काय, मला दोघांचे घर माहितीये म्हणले, ज्यानं 7 भरले त्याचही बी, आणि ज्यानं 7 पळवले त्याचही बी. मी घेऊन येऊ का फक्त एवढा इना सांभाळा? याच्यापेक्षा मी येलेलं बरं. हो विठ्ठला विठ्ठला. काय झालंय, तुमची सुरुवातच इंदुरीकरामुळं, त्यामुळं जागराला खकानाच करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. काळजी, इतरा नकळे चैतन्य निंबोळे. विठ्ठला. गरज आहे का सांगा मला, गरज आहे? किती लाचार, किती लाचार. याच्यापेक्षा मेलेलं बरं महाराज. हो, आमचा विश्वास आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची. पांडुरंग, लक्षात ठेवा. म्हणून ही वृत्ती संप्रदायाने अस्वीकार. विठ्ठला. म्हणून मग मागणी का मागतात याचं कारण आहे, लक्षात ठेवा. काही मागणे हे आम्हा अनुचित. आपण काय मागतो देवाला, काय मागतो मागून मागून? आपली मागणीचा विषय काय बोला. आपल्या मागणीचा विषय मी, माझं, माझा परिवार, माझा प्रपंच, याच्यापेक्षा दुसरा नाही, लक्षात ठेवा. वाढावे संतान, गृही भावे धन, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन याच्यापेक्षा दुसरी मागणी काय बोला. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, बंगला असावा, गाडी असावी, माझं लग्न झालेलं असावं, मला मुलं असावे, भरपूर श्रीमंती असावी. याच्यापेक्षा मागणं काय बोला. याच्यापेक्षा दुसरं मागणं नाही महाराज, नाही मागणं. अहो पण ह्या गोष्टी तुम्ही नाही मागितल्या देवाला तरी मिळणार आहे, हे कधी कळेल समाजाला. अन्नमान धन, जर हे प्रारब्ध आधी नाही तर हे देवाकडे मागायची गरज काय बोला. नाही कळलं? उदाहरण देतो तुम्हाला. तुमच्या गावाचं नाव काय? कडेठाण. कडेठाण मधला एक माणूस फिरायला गेला काश्मीरला. कुठे गेला? काश्मीरला गेला. काश्मीरला गेल्यावर तिथलं ते फिरायसारखं असतं म्हणले. ती तलाव आहे मोठा, नाही का, परिमहल आहे, ते पाहण्यासारखं आहे, लक्षात ठेवा. झील आहे. मग तो सगळं फिरून आला, डोळे निववून आला. निवती डोळे हरती पाप. बर 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 आला दिवा. ते म्हणतात म्हणे जीवाची मुंबई करायला गेलतो. बर. मग ते गेला आणि मग त्या आल्यावर त्याला विचारलं, रामभाऊ काश्मीरला गेले, काय आणलं तुम्ही? आता काश्मीरला गेल्यावर काय आणलं पाहिजे बोला. जे इथं कडेठाणला भेटत नाही ते काश्मीरहून आणलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? काय काय प्रसिद्ध आहे तिथलं बोला. तिथले सफरचंद प्रसिद्ध आहे, सफरचंदाच्या पेट्या आणल्या पाहिजे. अजून केशर प्रसिद्ध आहे, केशर आणलं पाहिजे. गालीचे प्रसिद्ध आहे, घोंगडी नाही आहे म्हणजे गालीचे प्रसिद्ध आहे, गालीचे आणले पाहिजे. अजून खिसमिस, ड्रायफ्रूट ते आणलं पाहिजे. गांजा बी प्रसिद्ध आहे तिकडचा. बरं,
म्हणजे जे लागेल ते आणलं पाहिजे. मग रामभाऊला विचारलं, रामभाऊ काश्मीर फिरून आणले, काय आणलं तुम्ही? रामभाऊनं सांगितलं 2 किलो बटाटे आणले आणि 2 किलो टमाटे आणले. उदाहरण संपलं. बटाटे आणि टमाटे इथं मिळत नाही का बोला? मग जे इथं मिळतं ते तिथून आणण्यात जसं शहाणपण नाही, तसं जे प्रारब्धात इथं मिळतं ते देवाकडे मागण्यात मजा नाही महाराज, लक्षात ठेवा. काय गरज आहे मागण्याची? मागायचं असेल तर आत्मोद्धाराचं मागा. काय मी उद्धार पावेन, काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म कासे आने कळेल, हे मागा. लक्षात ठेवा, आत्मोद्धाराची मागणी जगत कल्याणा करता विठ्ठला. आणि म्हणून खरं तर मागणी आज देवाकडे नाही, लक्षात ठेवा, संतांकडे. पण संतांचं महात्म्य सांगू नाही, लक्षात ठेवा. या जगतामध्ये प्रत्येकाला पाहिजे ते सुख, प्रत्येकाला पाहिजे. मला देव नको असा म्हणणारा माणूस सापडेल, मला आईबाप नको असा म्हणणारा माणूस सापडेल तुम्हाला, पण मला सुख नको असा म्हणणारा माणूस दाखवा, बक्षीस घेऊन जा. आहे का? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. हा विपदा संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात अपनर्भव दर्शनम. भागवत विठ्ठला. कुणाला सुख नकोय, लक्षात ठेवा, पण मिळालंय का सांगा? लय अवघड आहे. सुखी आहे का तुम्ही? नाही? मग का थांबलेत? तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आहे, आम्हाला वाटतं तुम्ही. गैरसमज आहे. आमचं तुमच्यापेक्षा अवघड आहे, लक्षात ठेवा. मी परवा एका कीर्तनकाराच्या घरी गेलो होतो, 50-60 हजार रुपये घेत होतो. ते कीर्तनाहून घरी गेल्यावर त्यानं दार वाजवलं आणि बायकोला आवाज दिला, अय दार उघड. मला वाटलं काय दारार आहे बो, पहिल्या आवाजातच दार उघड. 15 वेळा आवाज दिला त्यानं, तेव्हा दार उघडलं. दार उघडताना ती बाई म्हणली, आलं बया दलिंदर. अगं 60 आणलेत त्यानं. तुमचं असं आमचं असंच आहे, लक्षात ठेवा. नाही कळलं? नाही कळलं का? उदाहरण देतो चला तुम्हाला. एक माणूस डॉक्टरकडे गेला, बहिऱ्याच्या डॉक्टरकडे. कुठं? डॉक्टर साहेब म्हणले, काय? मला अशी शंका आहे, माझी बायको बहिरी आहे. तो म्हणला घेऊन या. नाही नाही म्हणले, घेऊन जर आलं तर ती पहिले मलाच हाणल म्हणले, तिला बहिरी म्हणून म्हटल्यावर. पण मला कळालं तर पाहिजे ही बहिरी आहे, पण तिला रागही आला नाही पाहिजे आणि तिलाही कळालं नाही पाहिजे. काय करू सांगा? डॉक्टर म्हणला, काही नाही, सोपं आहे. दादा बोलताना विकू नका देऊ, स्पष्ट आवाज द्या ना. तसंच होतं का? असू द्या. आता ऐका, डॉक्टरने सांगितलं एक आवाज अंगणातून द्यायचा, प्रश्न विचारायचा अंगणातून, नाही उत्तर आलं तर समजायचं कन्फर्म आहे. तोच प्रश्न दरवाजातून विचारायचा, तिथूनही उत्तर नाही आलं तर तोच प्रश्न घरात जाऊन विचारायचा, किचनमध्ये जाऊन. तोच प्रश्न जर नाही ऐकू आला, उत्तर आलं तर तिच्या पाठीमागे जाऊन विचारायचं. संपलं. कळेल तुम्हाला किती पावर आहे, ती कॅटेगरी किती आहे ती. मला जास्त बोलता येईना कारण तुम्ही लाडक्या बहिणी आहे. असू द्या. बरं, मग त्यानं अंगणात गेला, अंगणातून विचारलं, अहो काय स्वयंपाक बनवला हो? आवाज काय आला? त्याला वाटलं बस कन्फर्म आहे, म्हणले रिझर्वेशन कन्फर्म आहे. मग घराच्या उंबऱ्यात गेला, उंबऱ्यात, अहो काय भाजी केली हो आज? आवाज काय आला? नाही. तेच किचन मध्ये जाऊन विचारलं, अहो काय भाजी केली आज? आवाज काय आला? ती चपात्या भाजत होती, लक्षात ठेवा. हात तिच्या मागत जाऊन उभा राहिला. अहो भाजी काय केली म्हणलं? ती माग फिरली, म्हणली 4दा सांगितलं वांग, कळत नाही का? नाही कळलं? नाही कळलं? हे ज्यांना कळलं नाही, भात तयार होतोय, टेन्शन घेऊ नका. येत बाहेर होत विठाला. तुम्हाला वाटलं आमचं तसंच आहे, लक्षात ठेवा. एक वाक्य सांगू का? रामचंद्र बुवा नागपूरकरांचं वाक्य वैद्य बुवांच्या मुखातलं आहे. आम्ही शहाणे नाही, तुम्ही बावळट आहे विठ्ठाला. हो, म्हणून तर समाधी, तीर्थावळी, नाहट, बाळक्रीडा, पत्रिका हे प्रकरण साधना करणाऱ्या साधकाच्या मुखातनं सोडून तुम्ही
काही ऐकू लागले, म्हणून तर ही प्राप्ती तुम्हाला झाली. लक्षात ठेवा. हा संप्रदाय फार मोठ्यांचा आहे बुवा. इथं येऊन जर अधोगतीचा मार्ग स्वीकारला ना तर समर्था तुकोबाराय पत्रिकेत म्हटल्याप्रमाणे म्हणावं लागल, समर्थाचे पोटी समर्थाचे आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो करंटी. म्हणून तुम्हाला वाटतं ना आम्ही सुखी नाही, कोणी सुखी नाही. लक्षात ठेवा. सुखमस्ती विरक्त असते. कोण सुखी या जगतामध्ये? भागवतामध्ये परीक्षित विचारतो, महाराज या जगातला सुखी माणूस कोण? शुकदेव सांगतात, राजा न चेंद्रस्य सुखं किंचित न सुखं चक्रवर्तिना सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविना. या जगतामध्ये सुखी कोण आहे? नचेंद्रस्य. या जगतात इंद्र सुखी नाही. मग इंद्र नाही तर आपलं काय घेऊन बसले? हा, इंद्र सुखी नाही. नचेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः. या जगतात चक्रवर्ती राजा सुद्धा सुखी नाही. मग सुखी कोण आहे? नीट ऐका वारकरी. एकांतामध्ये भजन करणारा साधू सुखी आहे. विठाला आम्हाला जे सुखाचा भास संसारामध्ये ना तो फक्त आभास आहे, भ्रम आहे. भ्रमेनाहम भ्रमे नत्वा पंचदशी बोलते. लक्षात ठेवा. माणूस भ्रमात आहे. नाही ते झाकतं आणि आहेत, नाही ते भासवतं आणि आहे ते झाकतं. कोण? भ्रम. तुमचं जे सुख आहे ना ते भ्रमाचं आहे. नाही कळलं? लक्षात ठेवा. दोन गोष्टी लागतात सुखाला. सुख कसं पाहिजे माहिती आहे का? सुख शाश्वत पाहिजे. वेदांताचा सिद्धांत फक्त शब्दात सांगतो. सुख शाश्वत पाहिजे आणि नित्य पाहिजे. काय म्हणतो मी? शाश्वत आहे का सांगा? संसारातलं सगळ्यात मोठं सुख कुठलं? बोला बोला. तुम्ही ब्रह्मचारी काय नो? संसारातलं सगळ्यात मोठं सुख मी सांगतो. मी बाप झालो हे जग संसारातलं सगळ्यात मोठं सुख आहे. बाकीचे सगळे सुख या सुखापेक्षा छोटे आहेत. खरं आहे का खोटं आहे? बोला. मी आई झाले याच्यापेक्षा आनंद कुठलाच नाही. ना बंगल्याचा आहे, ना गाडीचा आहे, ना कशाचा आहे. लक्षात ठेवा. हे सगळ्यात सुख आहे. नित्य आहे का सांगा? झाला मुलगा पण तोच जेव्हा प्रसाद देतो तेव्हा सुख आहे का सांगा? हा, नित्य आहे का? म्हणून दोन गोष्टीचा सिद्धांत लक्षात ठेवा. सुख कसं असलं पाहिजे? नित्य असलं पाहिजे आणि शाश्वत असलं पाहिजे. शाश्वत म्हणजे काय बुवा? शाश्वत म्हणजे खरं. शाश्वत म्हणजे खरं. संसारातलं नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. आमच्याकडं कीर्तन झाल्यावर पाया पडायची पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का? आहे. बरं बरं, चांगली गोष्ट. पण आमच्याकडे एक पद्धत आहे, रिकाम्या हातानं दर्शन घेऊ नये. ऐकता ना? बरं, ऐकून ठेवा आपलं. नाही तर बरं आहे आपलं लांबूनच हात जोडा. बरं, आता ऐका. मग कोणी 10 देतं, कोणी 50. मी जाऊ द्या, कशाला मुद्द्यावर येतो. तुम्हाला ऑफरच देतो मी आज. तुम्ही जर मला पाया पडताना 100 दिले तर मी तुम्हाला 500 परत करीन. किती? किती? मग काय तुम्हाला लुंगा सुंगा वाटलो आहे? सकाळ संध्याकाळ 40-50 चालू आहेत. लक्षात ठेवा. मग ऐकून ठेवा. हां, आता ऐका. किती देणार मी? तुम्ही तरी बोला. 500. कितीच्या बदल्यात?
जाऊ द्या, तुमची संख्या लईच आहे. लय चांगला कार्यक्रम केला. मी ऑफर वाढवतो. मी तुम्हाला 500च्या 100 देतो. किती? हां, हो देतो ना. 500च्या 100 म्हणजे किती रे दादा? बोल पटकन बोल. 500च्या, हां 50,000 म्हणजे किती बंडल देईल मी तुम्हाला 100च्या बदल्यात? बोला किती बंडल देईल? एक बंडल देईल, पण ऐका, तो बंडल बंडल असणार आहे. नाही कळलं? बंडल देणार आहे, पण बंडल बंडल देणार आहे. आपलं नाही कळलं? गार्डन गार्डन हो गया. बर, बंडल देणार आहे. खोटं का खरं? बंडल देणार आहे खरं, पण खरा बंडल देणार आहे का? संसारातलं सुख दिसतंय पण शाश्वत नाही. खोटं आहे. विठ्ठला बंडल आहे संसारातलं सुख, आणि नित्य आहे का सांगा? नित्य. तेच उदाहरण देतो पुन्हा. आता तुम्हाला बंडल देणार आहे 50,000चा, आणि खरा देणार आहे, पण देणार आहे आणि दुसऱ्या मिनिटाला परत घेणार आहे. कायमस्वरूपी आहे का? बोला. जसं ते कायमस्वरूपी नाही ना, तसं संसारातलं सुख कायमस्वरूपी नाही. मग कायमस्वरूपी, शाश्वत आणि नित्य सुख कुठे आहे? ऐका. आमचे बडंगे दादा होते बरं का, त्यांची आवडती चाली. संता वाचोनिया, संता वाचोनिया, सुख कोठे नाही. संता वाचोनिया, सुख कोठे नाही. अमृत त्यांचे पायी नित्य वसे. संता वाचोनिया, संता वाचोनिया. वारकरी चालीशिवाय मजा नाही बुवा, लक्षात ठेवा. आणि त्यातही त्यांनी वर गायली, लक्षात ठेवा. आमचे योगीराज महाराज येऊन गेलेत ना सकाळी. गुरुवर्य महाराज रोज सांगत असतात, नेहमी सांगतात, माणूस जेवढं उंच गाईल तेवढी त्याची पाप जातात. लक्षात ठेवा.
म्हणून गाणारे पापी असं समजू नका. येडी हळद भाजिताना. हा, आम्ही पुण्यवान आहे म्हणून आमच्या गळ्यात टाळ आहे, लक्षात ठेवा. पण काही वाचिक आपल्याकडनं सुद्धा काहीतरी घडतं, लक्षात ठेवा. हो, म्हणून पूर्वी लय उंच गायचे, लक्षात ठेवा. हा, चला ऐका. संता वाचोनिया म्हणून तर ह्या वारकरी चालींचा नाद नाही करायचा. बंकट स्वामींनी जे जोपासलंय ना, आम्ही गुरुवर्य बोधे बाबांच्या मुखातनं ऐकलंय. वारकरी चाली का म्हणायच्या कीर्तनात, ऐकता का? पिक्चरच्या चाली म्हटल्या का श्रोत्यांचं काम आणि क्रोध वाढतो, आणि वारकरी चाली गायल्या का श्रोत्यांची भक्ती आणि वैराग्य वाढतं, लक्षात ठेवा. आम्हाला श्रोते भक्तिवान बनवायचे आहेत, वैराग्यवान बनवायचे, खाकाना नाही. तो का म्हणे माझे हे जे तुम्हाला मर्याई खाय आपलं असू द्या, नाही ते काय सहन होत नाही. हो काय करा, असू द्या. सज्जन आहेत ते चांगलं म्हणतात, विठाला विठाला. अक्षराची तडजोड सुद्धा चाल म्हणताना झाली नाही पाहिजे, कळलं का? हा, असे बरेच अभंग आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, आणि म्हणताना ते नेमकं माय एकीकडे जातीन, बाप एकीकडे जातो. अण्णांच्याच कीर्तनात घडलेलं सांगतो तुम्हाला. आळंदीत घाटावर जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन होतं, आणि अण्णांनी हाच अभंग घेतला, तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि ते गायक आला आणि त्यांनी ती म्हणायला सुरुवात केली, तुम्ही संत माय बाप कृपावंत. अण्णा म्हणले तेवढं जरा माय बापाला एकत्र येऊ द्या ना. तो गायक त्यांच्या पुढचा होता. तो गायक म्हणला, बापाला इकडं घ्यावं तर तालात बसत नाही, आणि मायला तिकडं न्यावं तर स्वरात होत नाही. काय करावं, कुठं नेत. लई गोड आहे, लक्षात ठेवा. असो ज्याचे त्याचे माथा, ऐका. हा, लई गोड. बऱ्याच वेळेला अभंगाचा आशय त्या गायनातून प्रकट झाला पाहिजे बुवा, ही घटना आहे. चला, महाराज म्हणतात, संता वाचोनिया सुख कोठे नाही. ऐका, संतांशिवाय या जगतामध्ये तुम्हाला सुख कुठेही मिळणार नाही. का मिळणार नाही महाराज, का मिळणार नाही? अहो, संतांजवळच सुख आहे, लक्षात ठेवा. सुख या संत समागमे, सुख या संत समागमे.
दुनावे तुझिया नावे न होती सकळ करे ने होती सकळ कर प्रेमे दुनिया कसो काय झालंय माहिती का, महाराजाला धावपळीची सवय आहे, रोज हजार किलोमीटर पळतो, पण पळायची सवय नाही. असू द्या, बरं नाही कळलं. धनुर्वाद वारकऱ्याचा आनंद आहे महाराज. सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे. हा फक्त तुम्ही आमच्या बरोबर या, जे दया पाहिजे ते संत सज्जनी मांडिले दुकान. आणि जे दया पाहिजे ते पूर्वीच्या लोकांनी परमार्थ केलं, हे जुने लोकांना विचारा. भाकर मिळत नव्हती, भाकर ही परमार्थाची स्थिती होती बुवा. निवृत्तीनाथांची जर वारी निघाली ना, तर डोक्यावर पादुका घेऊन जायचं. आणि गावकऱ्यांनी मोजक्या भाकरी बेलापूरकरांकडे आणून द्यायच्या, आणि बेलापूरकरांना वारकऱ्याला अर्धी भाकर द्यायची फक्त. किती ही परिस्थिती होती, लक्षात ठेवा. आता फक्त माऊलीचा सोहळा पुण्यात तर येऊ द्या, बाया 300-300 रुपयाच्या पिशव्या विकत घेतात. खाला हा कशाला, गोळा करायला. हा आणि तो माल कुठं निघतो माहिती का, फलटणच्या पुढं. बर लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे, लय अवघड आहे. त्या पुण्यात काहीच कमी नाही महाराज. काय जे दया, नेमका आषाढीची वारी आली का आंब्याचे दिवस असतात. आणि मग हा आंबा, जेवायला बी आंबा, उन्हाचा तडाखा असतो त्यामुळं प्यायला बी रस आंबा सरबत. पुन्हा घाटामध्ये उरले का पुन्हा ते ट्रक भरून आंबे वाटतात. सकाळ मग तो आंबा कांबा करतो. मग असू द्या, कळलं ना तुम्हाला, काही मर्यादा आहे ना. आण लोकांचं आहे, पोट लोकांचं नाही, याची जाणीव वाटली पाहिजे की नाही. जे दया पाहिजे ते फक्त या इथं संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती याने पण ते म्हणून संता वाचोनिया सुख कोठे नाही. हा सुख वसे चिठा, सुख वसे चिठा, सुख वसे चिठा.
म्हणणं म्हणजे झोपेत दगड टाकणं लक्षात ठेवा. हे उमजत नाही लवकर. मध्यम पंचम षडज मला येत नाही त्यातलं, फक्त सांभाळून घ्या. असू द्या. बरं. मनोनी केलावा सुख वसे हे चिठाई, संतांजवळ सुख आहे. आता त्याचं कारण काय माहिती का? त्याचं कारण आहे अमृत त्यांचे पायी नित्य वसे, हे कारण आहे. आता अमृताचे प्रकार सांगतो तुम्हाला. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये, मला वाटतं भावार्थ रामायणातही हे प्रकार आलेले आहेत. अमृताचे प्रकार आहे बरं का, ऐकता ना. 5 प्रकारचा अमृत आहे. किती? स्वादामृत, उन्मादामृत, सुप्तामृत, तृप्तामृत, ये अमृत प्रलोभनार्थ परमामृत 5वे. 5 अमृत आहे. स्वादामृत प्रत्येकाची कॅटेगरी ठरलेली. स्वादामृत कुणाला? स्वादामृत अप्सरांसी, तेने स्वादिष्ट सर्वांगासी. स्वादामृत कोण पितय? स्वादामृत अप्सरा पितात. म्हणून तर ते कुठेही पप्पी घ्या गोड लागते. अप्सरा, अप्सरा. हो, हे लिहिलंय नाथांनी. ओव्या देतो तुम्हाला. हा, सांगा अप्सरांची नाव. हा, बोला. हा, रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, गौतमी, हिंदवी. मला माती काय अप्सरा आहेत. ह्या अप्सरा काय पितात? स्वादामृत. काय म्हटलंय? स्वादामृत. अधरावरती त्यांच्या ते अमृत असतं, म्हणून स्वादामृत अप्सरांसी, तेने स्वादिष्ट सर्वांगासी. वा. बर, पुढे ऐका. उन्मादामृत दैत्यासी, तेने उन्मत्त अहर्निशी. उन्मादामृत कुणाला आहे? उन्मादामृत दैत्यांना आहे. म्हणून तर ते नेहमी उन्मत्त. 5च्या पुढे दैत्य आपलं उन्मादामृत. हो, हे दैत्य 31 डिसेंबरला एकादशी आली तरी मागं सरकत नाही बघा. नाही कळलं? बरं, असू दे. उन्मादामृत दैत्यासी. आता ऐका. स्वादामृत, उन्मादम. सुप्तामृत दिग्गजांसी. सुप्तामृत दिग्गजांना आहे. पटपटा सांगतो. सुप्तामृत दिग्गजांसी. तृप्तामृत देवासी. तृप्तामृत कुणाला आहे? देवांना आहे. नाथांची खुटी बघा कशी आहे. नाथ महाराज म्हणतात हे 4ही अमृत प्रलोभना करताय. ये अमृत प्रलोभनार्थ, पण परमामृत 5वे विठ्ठला. ऐका, हे 4ही अमृताला प्रकार आहे, पण परमामृत कुणासाठी आहे? कुणासाठी आहे बोला? हे परमामृत कुणालाही नाही महाराज. याचा अधिकारी ठरलेला आहे शुद्ध वारकरी. बर का. नामामृत गोडी वैष्णवाला धली. नामामृत गोडी वैष्णवाला धली. अधिकारी फक्त वारकरी आहे. शुद्ध वैष्णव आहे. कोण? शुद्ध वैष्णव म्हणजे हे 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 ऐका. 12 महिन्याच्या 24 उपवास आणि 5 पर्वकाळ 29 उपवास करतो तो वैष्णव. नाही कळलं अजून? नाही कळलं? रेंज कमी आहे. ऐका. 12 महिन्याचे 24 उपवास आहेत. कुठले? ऐका. हा, चंपा षष्ठी, गटारी अमावस्या, 31. हा, काही चुकलं का? नाही 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 नाही, ह्या असले उपास नाही म्हणले. मार्गशीर्षाचे गुरुवार आणि हे 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 नाही. मग 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि 5 पर्व काळ आहे. आज एक त्यातला आहे विशेष पर्व भागवत धर्मी. नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. म्हणून हे 5 उपवास एकादशी सारखे दुसऱ्या दिवशी सुटतात. कळलं का?
वारकऱ्याचं सांगतोय मी, ऐकून ठेवा. बर हो, वारकरी हे उद्या सोडतील, लक्षात ठेवा. उपवास हे खात नाही. बर आता ऐका, असे जे नियमानं वागणारे वारकरी आहे हे नामामृत त्यांना आहे. हा काय सांगू तुम्हाला, ऐकायचंय का? अयो 9 वाजून गेले. आता आवरू का? चाल देऊ? कोणाला वाटतं खरंच वाढावं कीर्तन, हात वर करा. वा, तुम्हाला चालेल, पण मला परवडलं पाहिजे ना आपलं. म्हणजे मला पुढं परत जायचंय, लय लांब जायचंय हो. आणि तुम्हाला काय वाटलं मी वेळेत थांबवणार आहे? आत्ताशी तर बॉयलर पेटलाय. माझा बॉयलर साधा नाही बुवा. संध्याकाळी 6ला बॉयलर पेटला होता वारकरी वाईला. दुसऱ्या दिवशी 7ला विजला. 13 तास कीर्तन केलंय सलग. किती? सलग. अजूनही कसं आहे, गोडाऊन मोठं आहे. असू द्या. बर आता ऐकाच घटना. ऐकता का? ऐकता घडलेली घटना? अमृतासी रोग स्वर्गी झाला पाही. अमृतासी प्रकरण सांगितलंय गाथ्यामध्ये. ऐका. एकदा म्हणले अमृताला रोग झाला स्वर्गामध्ये. अमृतासी रोग स्वर्गी झाला पाही. अमरनाथा तेही शुद्ध नसे. घाण वास यायचा. कशाला? अमृताला. काय करावं? मुंग्या घालवायच्या पावडरीलाच मुंग्या लागल्या. नाही कळलं? लय अवघड आहे, लक्षात ठेवा. आता अमृतालाच रोग झाला. जे आयुष्य वाढू देत नाही, जे म्हातारपण येऊ देत नाही, त्यालाच रोग लागला अमृताला. अमरनाथा तेही शुद्ध नसे. आणि तेवढ्यात नारदजी आले. नारदाने विचारलं, काय देवेंद्रा, बरा आहेस का? ठरल्याप्रमाणे तो पुन्हा आला. आपलं हो म्हणले, बरं आहे सगळं, पण एक घटना झाली. म्हणले काय? काय करावं म्हणले, एकच व्हायरल होतंय. आपलं लयच अवघड आहे म्हणले. अमृताला रोग झाला म्हणले. अरे म्हणले, आता तर प्लॅस्टिक सर्जरी केली. अमृताला रोग झाला. रोग झाला? हो म्हणले. नारदा ते प्रश्न करी अमरनाथ. नारदा सांगा म्हणले, हे अमृत कुठं शुद्ध होईल? आणि मग नारदाने सांगितलं, कलियुगा माझी भूवैकुंठ पंढरी. पुंडलिकाचे द्वारी देव नाचे. नामदेव महाराज कीर्तनामध्ये कीर्तन करताना देव नाचतो म्हणले. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. लक्षात ठेवा. आणि त्या कीर्तनामध्ये हे अमृत घेऊन चल म्हणले तिथं. तेथे हे अमृत शुद्ध होय. देवेंद्रानं ते घेतलं बुवा, ताट घेतलं आणि विमानात बसले. सगळे मुनी गण गंधर्व अवघे सहित, सगळे देव, सगळे मुनी, सगळे गंधर्व, सगळे त्या विमानात बसले. आणि ते ताटामध्ये अमृत घेऊन देवेंद्रही मध्यभागी बसला. नारद. तेव्हा एकादशी आली सोमवारी.
आणि विमान पंढरी उतरले. एकादशीच्या दिवशी नामदेव महाराजाच्या कीर्तनाला सुरुवात झाली आणि ते संध्याकाळच्या वेळेला ते विमान उतरलं. नामदेव महाराजांची कीर्तनाची जागा सांगतो तुम्हाला आता. नामदेव महाराज कुठं कुठं कीर्तन करतात ऐका. ऐकलंय का कधी? ऐका, हे महत्वाचं आहे. नामदेव महाराजांची कीर्तनाची पहिली जागा देवाची वीट. नाही कळलं? प्रसंग सगळ्यांना माहिती असला पाहिजे बुवा. सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला, सण दिवाळीचा आला. नामा रावळासी गेला हाती घेऊन देवासी. चाल म्हणले आमच्या घराशी. देव म्हणले मी जातो पण इथं कोण उभं राहील? मी उभा राहील म्हणले. नामदेव महाराज विटेवर उभे राहिले. काय केलं? काही नाही. नारायण नारायण पारायण हे करी. पहिली कीर्तनाची जागा देवाची वीट. आता दुसरी जागा ऐका. हे कोणी सांगत नाही, महाराज तुळशीदास महाराज सांगायचे. आमच्या भडंगे दादांच्या मुखात ऐकलंय मी. हा, दुसरी जागा ऐका. देवाच्या समोर एक चांदीचा खांब आहे बघा. तिथं एक महादैत्य उभा असतो. नाही कळलं? हा, त्या चांदीच्या खांबाच्या खाली नामदेव महाराजांची दुसरी कीर्तनाची जागा आहे. तिथं कोणाचा पाय पडू नये म्हणून देवानं खांब लावायला लावलाय विठ्ठला. तिसरी कीर्तनाची जागा आहे सोळखांबी, गरुड पाराजवळ. ती तिसरी. अरे हा, नाही, ही चौथी आहे. तिसरी कीर्तनाची जागा आहे रंगशिळा. रंगशिळा चौठारा आहे बघा, तिथं कासव आहे. ती जी रंगशिळा आहे तिथं तिसरी जागा आहे. चौथी सोळखांबी, पाचवी महाद्वार म्हणजे नामदेव महाराजांची समाधी जिथं आहे तिथं ती देवाच्या दाराजवळ. आणि सहावी कीर्तनाची जागा आहे वाळवंट. वाळवंटात कुठं 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 आहे का? पुंडलिका पासी नामा उभा कीर्तनाची, नामा उभा कीर्तनाची, नामा उभा. कीर्तनाला पुंडलिक रायाजवळ. हा, नामदेव महाराज उभे. ही तोबा गर्दी नामदेव महाराजाच्या कीर्तनाला. ही गर्दी होती. नामदेव महाराज उभे होते आणि असलं काही काही म्हणत होते. कुंकू घ्या कोणी काळमणी. आई माझी म्हणत होते, लक्षात ठेवा. मित्र वनव्यामध्ये म्हणत होते, नाही तर मग घायाळ पक्षिणी म्हणत होते. असू द्या. मग ही गर्दी झाली होती. काही चुकलं का माझं? वर बघा. हा, अशी तोबा गर्दीन तिकडं ते इंद्रा उतरला बुवा. मग त्या इंद्रानं गपचूप यायचं ना कीर्तना.
त्याचे ते देवेंद्राचे बाकीचे माणसं बोंबला येऊन येऊन आपलं ते नामदेव महाराज म्हणले काय रोग आला रे, काय बोंबलतात म्हणले. दाखवा म्हणले एकदा आपला आवाज. सगळ्या वारकऱ्यांना आवाहन केला, करा म्हणले गजर बोला. वा कसा आवाज आहे बघा आमच्या माणसांचा. आमची चुकी नाही, ते कार्यकर्त्यांची चुकी. तुम्हाला बसायच्या आधी नाश्ता द्यायला पाहिजे होता. बर आता बायांचा आवाज ऐकू बरं. बोला. यांना आहे ना प्रचाराला 500 दिल्यावर आवाज निघतो. किती म्हातारी असू द्या, अगं मरशील ना नाही म्हणती. 500 दिले बॉम्बलाच लागल आहे का नाही. असू द्या असू द्या. असा गजर केला महाराज. या गजरा पुढे त्या देवेंद्राच्या देवांचा सगळा गजर गप झाला. ते इंद्र लाजलं, कानोडं झालं, ताट घेऊन गपचूप पुढे येऊन बसलं. देव उभे होते ना रंग भरे कीर्तनात. तेथे असे देव उभा, सगळे देवाजवळच जाऊन बसला. वशिला होता ना देवाचा, धोत्राजवळच बसला. ते ताट ठेवलं. मग आता शांत बसावा. देवाचा पितांबर ओढायचा. देवा एवढा अमृताला रोग झालाय बघा. गाप म्हणले तिला बाजूला ठेव. अमृताला लई बेसूर ओरडती म्हणली. बाजूला कीर्तन चालू आहे, गाप कीर्तन ऐक म्हणले. आणि मग कीर्तन, त्याला वाटलं 7 ते 9 कीर्तन असेल, पण 9:15 झाले तरी काही पत्ता नाही. इंद्राला वाटलं हो, नाही कळलं. तिथल्या तिथं खोटी ठोकता आली पाहिजे, लक्षात ठेवा. पानसट उदाहरणं नाही द्यायचे. ऐका, नाही कळलं तुम्हाला? कळलं ना? बरं 7 ते 9च्या कीर्तनाचा खरंच फायदा आहे महाराज. 9 ते 11चं कीर्तन ठेवा तुम्ही. 1000 लोकांचं जेवण ठेवा. लोक 1000 जेवणाला 1,500 येतील, पण कीर्तनाला नाही. भोजनाला 60, भजनाला 8. पडली तर पडली गाठ, नाही तर चल 8. 7 ते 9च्या कीर्तनाला काय असतं, बायांना स्वयंपाक करायची गरज. आणि बाई कीर्तनाला आली म्हणजे मालकाला माग माग यावंच लागत. नाही माग माग आल्यावर घरी काय बंडग्या खाईन का आपलं. म्हणून खरं तर कौतुक आहे. 7 ते 9चेच कीर्तन महाराष्ट्राने केले पाहिजे बुवा. कारण 9 ते 11च्या प्रवासामध्ये मग प्रवास करायचा. गायक वादकांच्या जीवावर फार मोठी जबाबदारी आहे बुवा. हे अपघात घडतात, तुम्ही ऐकलं असेल, लक्षात ठेवा. म्हणून आता 50व्या वर्षी ठरवलंय ना, इथून पुढं 7 ते 9चाच टायमिंग ठेवा सगळ्यांनी, कळलं का? हा, सगळ्या सप्त्याला ते ठेवलं पाहिजे. अन्नदानाचं परिपूर्ण. आणि खरं तर गावकऱ्यांचं कौतुक करावं महाराज. 50 वर्षापासून अन्नदाते बदलले नाही. ही काय कृपा असेल त्या अन्नदात्यांवरती. त्यांना खरंच धन्यवाद आहे, लक्षात ठेवा. वा. चला, काय सांगत होतो मी? अमृता. हा तेवढी बरी ध्यान आपलं. असू द्या. 7 ते 9, 9:15 झाले. 10ला देवाचा परत सोगा वाटला. देवा तेवढं अमृताचं पान. देवा मला गाप अजून वेळ आहे कीर्तनाला. त्याला वाटलं 7 ते 9 तर 9 ते 11 होईल. पुन्हा 11, 11:30, 12 झाले तरी काही नाही. ते अमृत घेऊन झोपायचं असं ते इंद्र. पुन्हा देवाला उठलं. देवा एवढं गाप म्हणले अजून वेळ आहे, कीर्तन झाल्यावर बघू. कीर्तन 3 वाजेपर्यंत चाललं बुवा. कीर्तन झालं आणि पुंडलिक वरदा झाली का इंद्र ताटकन जरा ताट डोळे करून बसला. त्याला वाटलं आता झालं, सोय लागली आपली अमृताची शुद्धी करण्याची. आणि ते जय विठ्ठल झालं, लगेच जागर उभा राहिला. देवा म्हणले जागर संपल्यावर. जागर संपला 5ला आणि 5ला तसाच काकडा सुरू झाला. हा, असा गोड काकडा होता. इंद्राची झोपच उडाली बुवा. नाही का? असे काकडा गोड करतात काही. झोपच उडते 100%. नाही कळलं? बरं, त्या काकडा म्हणणाऱ्यांना एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला देवाला झोपेतूनच उठवायचंय. काय किती गोड म्हणावं महाराज. काकडा ही अंतर साधना आहे, लक्षात ठेवा. योगिया दुर्लभ तो म्या
नाहीतर आपले काही गाडी या गा इठाबाई ती इठाबाई म्हणत धरणात बुड तिकडं मार. बरं ते नीट बी म्हणत नाही. मी एका दिवशी जागर काला असला का मी काल्याला काकडा करतो. फक्त हा नियम जागर काल्याला लागू आहे. बरं होऊन गेलं झालाय भात तयार. मग काल्याला मी काकडा करायला बसलो. मागच्याने नीट म्हणावं मी म्हणायचो तुका म्हणे गोजरिया. तो म्हणायचा तुका म्हणे गोधडिया. म्हटलं घुस गोड करावा. आणि काकडा सुरू झाल्यावर तो इंद्र म्हणला आता काकडा झाला की म्हणले अमृत नाही म्हणले आता द्वादशी सोडायला जायचंय चोखोबारायाकडं. आंघोळ कर म्हणले चंद्रभागेत. त्या इंद्रानं पाहिलं चंद्रभागे वास. आपलं इंद्र होता तो नाही का किळस आली त्याला ह्या पण. पण आता काय करावं. हात दगडाखाली गुतलाय. आंघोळ केली बुवा. आणि मग चोखोबरायांनी रात्री प्रार्थना केली होती. कारण नामदेव महाराजाच्या कीर्तनाचे चोपदार चोखा मेळा बंका पुढे काठी कर. चोखोबराय आणि बंका महाराज नामदेव महाराजाच्या कीर्तनाचे चोपदार आहेत. कोण आहेत. आणि काकडा झाल्यावर त्यांनी देवाला प्रार्थना केली देवा आमच्याकडे पारण्याला या. देवाने शब्द दिला तुझी या घरासी येऊ पारण्यासी. आईसे चोखी असी बोलिले देव. आणि सगळ्यांनी आंघोळी केल्या बा. चोखोबरायला वाटलं हे बाकीचे कशाला येतील एवढे श्रोते. देव नामदेव महाराज 2-4 संत बाकीचे येतील म्हणले. हे देव गोंधळ एवढा गोतावळा ऋषी गण गंधर्व. त्यानं बायकोला सांगितलं हे बघ देव जेवायला येणार आहे म्हणले चांगला स्वयंपाक कर. आणि जास्त कर जरा 1-2 माणसाचं. 8-10 जणांचा स्वयंपाक केला तिने. आणि देव आंघोळ करून सगळ्यांना आंघोळी करायला लावल्या. आणि चोखोबरायाच्या अंगणामध्ये नदीच्या पलीकडे चोखोबरायाचं घर आहे बरं का. हा आणि बस चोखोबराय पुढे गेले देवाला घेणं करता. देवा या म्हणले चोखा मेळा पुढे गेला लोकांनी. करुणा चालिले भोजना देवराव. देवाले चोखोबरायांना गळ्याशी धरलं. महाराज कमी त्रास नाही दिला चोखोबरायांना. देवाचा हार गळ्यात आला म्हणून मारलं ह्या बडव्यांनी सगळ्यांनी चोखोबरायांना. चोखोबरायांनी देवाशी भांडण केलं. धाव घाली विठू आता चालू नको मंद. ब्राह्मण मद मारिती ऐसा काय केला अपराध. अहोजी महाराज तुमच्या दारीचा कुत्रा. शिव्या देती म्हणती महाराज देव बाटविला. धाव घाली विठू आता धाव घाली विठू आता आता चालू नको मंद. ब्राह्मण मद मारिती ऐसा काय धाव घाली. देवाने यावं लक्षात ठेवा. सांगितलं होतं काळजी करू नको. हे बाट म्हणतात ना तुझ्या घरी जेवायला येईल शब्द दिला होता म्हणून देवाले. चोखा मेळियाच्या अंगणी बैसल्या पंगती. नारद पुढे गेले पटापटान घरात शिरले. सवयच आहे नारदाला. किती जणांचं केलंय ओ आई साहेब. 8 जणांचं केलंय. 8 जणांचं हे एवढा मंडप भरलाय म्हणले हे कुणाला पुरायचं. देवाला मिस कॉल केला. देवा म्हणले 8 जणांचा स्वयंपाक आहे. देवानं लगेच रिद्धी सिद्धी लगेच आतमध्ये बोलावले. आणि 5व्या मिनिटाला स्वयंपाक तयार. चतुर्विध भोजन. चतुर्विध भोजन म्हणजे तिला ती तिला ती तिला ती तोला तो तोला तो तोला तो त्याला तो त्याला तो त्याला तो. नाही कळलं असू द्या. म्हणजे 4 पदार्थ ती ती ती. बालुशाही बासुंदी रबडी जिलेबी
ती नाही कळलं. मग तोला तो गुलाबजाम, पेढा, लाडू असू द्या. अजून तो आणि इकडच्या बाजूला इंद्राच्या शेजारी चंद्र. मग हे सगळे आणि मग त्या पत्रावळ्या वाढायला वेळ होता अजून. पुन्हा त्या इंद्रानं डिवचलं. तेवढं अमृताचं बघा ना वाढता. देव म्हणला रात्रीपासून वैताग आणला. म्हणले थांब, म्हणले तुझा एकदाचा खाकानाच करतो, आता शुद्ध करतो. म्हणले चोखोबा इकडं या. चोखोबा म्हणले बोला देवा. हे एवढा अमृत शुद्ध करा. हा चोखोबा अमृत शुद्ध करतील. इंद्राला तर दात खेळत बसायची वेळ आली. चोखोबा आणि अमृत हे कसे करावे हो, हे तर ब्राह्मणाचे आहे, हे कसे करावे. आता काय खाना करावं, आता हे कसे करावे हो, अवघडच झालं. नाही कळले का हो, असं द्या. आता हे देवाला संकोच लक्षात आला. गाप म्हणले संकोच आणायचा नाही. चोखोबराय म्हणले वय देवा बोला. एवढा अमृत शुद्ध कर बाबा, रात्रीपासून माग लागलंय, कालपासून फोन चालू आहे. म्हणले कीर्तनाला आपलं एवढं बघा. म्हणले देवा पुण्याचं काम करताना बायकोला सोबत घ्यावं, घेऊ का तिला, बोलव म्हणले. चोखोबरायांनी आपल्या पत्नीलाही बोलवलं. इंद्राची अजूनच छाती दुखायला लागली. ती पण येणार आहे बाई. हो मग पुण्यकर्मात बाई जवळ असली पाहिजे. बघा तुम्ही. मग इथं हात लावायला लावला. चोखोबा म्हणले लाव हात. ही आर्थिंग आहे, कळली का. आर्थिंग कळली ना. बघा तुम्ही सगळा तुम्हालाच. देवपूजा करताना गंध तुम्हीच लावा, पाणी तुम्हीच घाला, जानवं तुम्हीच घाला, अक्षदा तुम्हीच व्हा, दक्षिणा तुम्ही ठेवा. या फक्त पुण्य पार्सल, कळलं का. आणि मग चोखोबराच्या पत्नीने तसंच केलं, फक्त टच केलं. आणि काय ऐकता सांगू का. चोखोबराय म्हणले हे अमृत आमच्या पुढे काय. इंद्राची तर कळच निघाली. अमृताला आमच्या पुढे काय म्हणतो. चोखा मेळा म्हणे काय हे अमृत, नामामृता पुढे मात याची. आमच्या नामामृता पुढे पानसट आहे. म्हणले काय अमृत. इंद्र म्हणला असू दे बाबा, आता गाढवानं दिवसा. नाही कळलं तुम्हाला. गाढवानं जर दिवसा म्हटलं मला शिंग आहे तर होच म्हणावं लागतं. कर एकदाच या अमृताला शुद्ध. लय वेळ झाला म्हणले. काय पाहता माझ्याकडं. चोखोबरायाने हात नाही लावला, फक्त करंगळी केली. आणि करंगळी त्या अमृताच्या ताटात बुडवल्या बरोबर. चोख्याचे करंगळी अमृत शुद्ध झाले. बुडवल्याबरोबर चोख्याचे करंगळी अमृत शुद्ध झाले. सगळ्या आळ्या मेल्या. आणि इंद्र म्हणला वाह, काय म्हणले हरिभक्ताची ताकद आहे. म्हणून सांगितलं तुम्हाला अमृत त्यांचे पायी नित्य बसे. महाराज अजून फायदा काय. संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती, नकोपा संगती दुर्जनांची. विठोबा रखुमा
संगती होय मोक्ष प्राप्ती संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती संतांचे संगती होय नको संगती दुर्जना संतांचे संगती होय मोक्ष संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती बस आम्हाला अभंग पुरतच नाही, लक्षात ठेवा. कारण आम्ही ठरवून कीर्तन करत नाही, त्यामुळं ठरवूनही करत नाही. नाही कळलं? ऐकलं ना? हो बुवा, कीर्तन ही 2 तासाची जागाच नाही, लक्षात ठेवा. कीर्तन असी न लगे वेळ आणि सर्व काळ करावे. हा मग लक्षात ठेवा. नित्य आशनी शयनी सदा हरीचे. मग ही वृत्ती आहे परमार्थाची. चला म्हणून झालेली सेवा थांबवतो. फक्त पहिल्या चरणावरती बोललोय बुवा. 12 तास कीर्तन केलं तरी पहिल्या चरणावरच बोललो. म्हणून आमचं असं ठरलंय 12 तासाची अशी 12 कीर्तन करायची, म्हणजे 12ची विठ्ठला. ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे नाथ महाराज सांगतात, संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती. कोणाला मोक्ष मिळाला? अनेकांचे उदाहरणं देईल, पण नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये दंडवत स्वामी होते. ते कुणालाही दंडवत करायचे आणि परिणाम एक साधना 12 वर्ष सुरू राहिली का ती सिद्ध होते. लक्षात ठेवा. एके दिवशी त्यांनी गाढवाला, मेलेल्या गाढवाला नमस्कार केला तर गाढव जिवंत झाला. आणि ब्राह्मणांनी मिरवणूक काढली. नाथांचा विरोधक मिळाला. आणि तो नाथांचाच शिष्य होता. नाथ महाराजांना कळाल्याबरोबर मिरवणुकीतनं काढलं, वाळवंटात नेलं आणि समाधी दिली. ब्राह्मण म्हणले, नाथ महाराज तुम्हाला ब्रह्महत्या घडली, पाप लागलं तुम्हाला, आता प्रायश्चित्त घ्या. काय घेऊ म्हणले? तुम्ही सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्या. औषधापासून खरूच गेली. नाथ महाराज म्हणले, पण मला पाप लागलंच नाही, तो माझा शिष्य आहे, मी त्याला मोक्ष दिलाय. म्हणले चला मारुतीच्या देवळात, आपलं महादेवाच्या देवळात. महादेवाच्या देवळामध्ये चला म्हणले. नंदीने जर तुमच्या हातून चारा खाल्ला तर आम्ही समजू तुम्ही निष्पाप आहे, आणि नाही खाल्ला तर समजू तुम्ही पापी आहे. आता महादेवाच्या समोर कुठला नंदी असतो? दगडाचा. गेले महाराज नाथ महाराज. नाथ महाराजांनी प्रार्थना केली, नंदी महाराज दंडवत माझा शिष्य आहे, मी त्याला मोक्षाला नेलंय, समाधी दिली आहे. जर मला पाप लागला असेल तर माझ्या हातून चारा खाऊ नका, लागलं नसेल तर हा चारा खा. नाथ महाराजांनी नंदी पुढे चारा केल्याबरोबर त्या दगडाच्या नंदीनं कतार कतार चारा खाल्ला. नाथ महाराजांना वाटलं आता ही ब्राह्मण पुन्हा या नंदीला त्रास देतील, म्हणून त्या नंदीलाही उठवलं आणि पुन्हा त्याला गोदावरी समाधी घ्यायला लावली. म्हणून अजूनही ती समाधी गोदावरीमध्ये त्या नंदीची. संतांची संगती होय मोक्ष प्राप्ती, नकोपा संगती दुर्जनाची. म्हणून चांगल्याची संगत करा, माफ करा, पण जातीपातीचं राजकारण बाजूला सोडा आणि धर्माची संगत करण्याकरता एकत्र या. ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. हो, एवढीच प्रार्थना करतो. लांबलेल्या वाणीला विराम देण्यापूर्वी संतांचं भजन करा. करा हातवर. महिलांनी करायचे नाही, बस पुरुषांनी सगळ्यांनी. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास
नाथ महाराजांचा अभंगाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या या पुण्यपावन प्रभू रामचंद्रांच्या उत्सवाप्रित्यर्थ 50 वर्षापासून जो उत्सव सुरू आहे त्या उत्सवाचं आजचं हे जागराचं कीर्तन माझ्या वाट्याला आलं. भगवंताच्या चरणी बोलत असताना काही चुकीचे शब्द गेले असेल, वाणीचा दोष आहे, चांगलं असेल, फडाचं आहे, परंपरेचं आहे. खरं तर सकाळी श्रद्धेय गुरुवर्य सद्गुरू श्री योगीराज महाराजांनी कीर्तन केलं. आम्ही त्यांचेच होत, लक्षात ठेवा, मला अनुग्रहच त्यांचा आहे. पण अविनाश महाराजांनी म्हणले महाराज तुम्हाला यावंच लागतंय. म्हटलं काही हरकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या या कडेठाण गावामध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. परिसरातले जाणते पारमार्थिक साधनाशील व्यक्तिमत्व माझ्यासमोर बसलेले आहेत. सगळे परिचयाचे, पण एकाचं नाव घेतलं तर एकाला राग येईल, म्हणून सगळ्यांना एवढीच प्रार्थना आहे, बाप हो कळे न कळे जा धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टाहाचे उच्चारा विठ्ठल जय कुणीही 5 मिनिटं उठू नका. श्रीराम जन्मोत्सव अखंड नाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रभुराम जन्मांच्या उत्सवानिमित्त गेली 50 वर्ष सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्याची जागराची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण चैतन्य महाराज निंबोळे नाशिक यांची झाली. मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. खरं तर आजची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांची होती, पण काही मोठ्या कारणामुळं ते येऊ शकले नाहीत. त्यांनी दुपारी फोनवर दिलगिरी व्यक्त केली. मी त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वांना वाटत होतं की छोटे माऊलींच्या जागेवरती नवीन कीर्तनकार येणार आहेत, पण अतिशय महाराज सर्वांना तुम्ही आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध केलं. मी पुनश्च एकदा आपलं आभार मानतो. या ठिकाणी या आजच्या कीर्तनाचे सौजन्य आपल्याच गावचे हरिभक्तपरायण दिनेश महाराज केदारी
त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं सुदाम रामचंद्र केदार यांचं होतं. आणि ज्यांनी कडेटांचं गाव आपल्या गायनानं महाराष्ट्रभर प्रसिद्ध केलं असे आपले हरिभक्तपरायण आदित्य महाराज दिवेकर, त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचे वडील बापूराव झुंबर दिवेकर असतील, या दोघांच्याही वतीनं आजच्या कीर्तनाचं सौजन्य होतं. मी त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचा या ठिकाणी महाराजांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच आजच्या अन्नदाते सकाळची नाश्ता पंगत श्री नंदराम साधू पंडित, दुपारची पंगत श्री ज्योतिराम पांडुरंग बर्गे, श्री जालिंदर कोंडीबा दावडे आणि नानासो फक्कड दिवेकर, आणि सायंकाळची पंगत श्री अर्जुन सयाजी सुतळे, श्री रघुनाथ रामभाऊ दिवेकर आणि श्री गणपत दोंडीबा कोराळे. याही अन्नदात्यांना विनंती करतो की आपला या ठिकाणी महाराजांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन आपला सन्मान होतोय. या अन्नदात्यांना विनंती करतो की ताबडतोब आपण मंचकावरती यायचंय. गेले 8 दिवस सुरू असलेला हा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा आपला कीर्तन महोत्सव आणि उद्याची शेवटच्या दिवसाची काल्याची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांची सकाळी 9 ते 11 याच ठिकाणी होणार आहे. यासाठी सौजन्य दिलेलं आहे श्रीमती केशरबाई बबनराव दिवेकर आणि श्री हनुमंतराव ज्ञानदेव बाबळे साहेब यांचे मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि उद्याचा काल्याचा महाप्रसाद सालाबादप्रमाणे कैलासवासी सौ कमलबाई सदाशिव दिवेकर यांच्या स्मरणार्थ श्री सदाशिव कान्हू दिवेकर, सौ कविता आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर आप्पासो दिवेकर यांच्या वतीनं हा काल्याचा महाप्रसाद होणार आहे. त्यांनाही मी ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो. सर्व ग्रामस्थ